जी गाडी तुम्हाला घ्यायची आहे ना, जाऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या ना तिची. तुम्हाला तो माणूस हाकलून तर देणार नाही ना. नाही बरोबर. सांगायचं, की मी एवढा मोठा माझा बिझनेस आहे. इथे माझं शॉप आहे आणि मला ही गाडी घ्यायची आहे. टेस्ट ड्राईव्ह घ्या. जाऊन त्या गाडीचा फील घ्या, बसा. त्याचं लेदर कसं आहे बघा. जो श्वास आपण रोज घेत आहोत, जो थांबला तर आपण संपणार आहोत. हां. त्याच्यासाठी तरी आपण थँक म्हणतो का? नाही. जर तुमच्या मनामध्ये असं असेल, की पैसा कमवणं खूप हार्ड आहे, हां. बरोबर आहे की नाही? किंवा पैशामुळे नाती दुरावतात. पैशामुळे लोकं भाव खातात किंवा इगो असतो. तुम्ही नाव कुणाला ठेवताय? पैशाला. पैसा तुमच्याकडे कसा येणार? मग याने तुम्ही बेस्ट तुम्हाला मनासारखा लाईफ पार्टनर तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला बिझनेस पार्टनर मिळू शकतो, लाईफ पार्टनर मिळू शकतो. तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. जॉबमध्ये सॅलरी प्रमोशन हवं असेल, सॅलरी हाईक हवी असेल, तर प्रत्येक गोष्ट होपोनोपोनोने तुम्ही करू शकता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत जाधव. स्वागत करतो तुमचं सर्वांचं यथार्थ टॉक्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर मी घेऊन आलोय आजचा एक नवीन पॉडकास्ट. तर आजचा पॉडकास्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन यावर होणार आहे. तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शन का असतं? ह्याची प्रोसेस काय असते? हे जाणून घेऊया सगळ्या बाबतीत कविता मॅमकडनं. तर कविता मॅम, कशा आहात तुम्ही? तुमचं स्वागत करतो यथार्थ टॉक्समध्ये. नमस्कार. थँक यू सो मच मला इन्व्हाईट केल्याबद्दल. आणि आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल तर बोलणारच आहोत. पण मी तुमच्या आधीचे व्हिडिओ बघितले. तुम्ही खूप छान करत आहात. लोकांना कळेल अशा भाषेत आणि समजेल अशा लँग्वेजमध्ये शिकवत आहात. नवनवीन गोष्टी पोहोचवत आहात. त्यासाठी तुमचे सुद्धा आभार. धन्यवाद मॅम. हां. तर मॅम, मला आहे ना तुमचा प्रवास जाणून खूप घ्यायला आवडेल. तुम्ही ॲज अ नॉर्मल पर्सन ते ॲज अ मॅनिफेस्टेशन कोच ह्याच्या बाबतीत थोडं सांगाल ना? सर माझी जर्नी तशी 6-7 वर्ष जुनी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये. बेसिकली मी प्रिन्सिपल आहे. माझी स्वतःची स्कूल आहे. क्लासेस आहेत. माझ्याकडे 40 प्लस स्टाफ आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा मला असं वाटत होतं, की आपण काहीतरी समाजाला देणं लागतो. काहीतरी वेगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टींचं आधीपासून प्रकर्षाने मला आकर्षण होतं, की नेमकं आपण कसे जगत आहोत? आपण जिवंत आहोत म्हणून का नेमके जिवंत आहोत? आपण आपली डेथ होते म्हणजे नेमकं काय होतंय? तर ह्या सगळ्या गोष्टी मला आधीपासून जाणून घ्यायच्या होत्या. आपण जो विचार करतो ते घडतंय, जो विचार करतोय ते घडतंय. मग हे असं का होतं? ओके. मग आपण चांगला विचार करा किंवा वाईट विचार करा. मग हे घडतंय तर याच्यामागे काहीतरी गोष्ट असेल. तर हे शोधण्याचा प्रवास मी अगदी 7 वर्षापासून सुरू केलेला होता. त्यानंतर मी 2020 पासून मॅनिफेस्टेशन कोचिंग करत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे? त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स मी लोकांना शिकवत आहे. हजारो लोकांच्या लाईफमध्ये ड्रास्टिक चेंजेस आलेले आहेत ज्यामुळे आणि ते यूज करून त्यांच्या लाईफमध्ये हवे ते गोल्स मॅनिफेस्ट करू शकत आहेत. धन्यवाद मॅम. मॅम, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन का आहे? आणि हे म्हणजे अ, आजच्या या युवा पिढीला म्हणजे किती जाणून घ्यायला खूप गरजेचं आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? जे वेगळं काहीच नाहीये. आपण जे लहानपणापासून ऐकतो आहोत ना, की बघा आपण लहानपणी जर कधी चूक केली किंवा आपण जर चुकीचे शब्द उच्चारले, तर आपली आजी काय म्हणायची, की "बाबा व्यवस्थित बोल." व्यवस्थित शब्द उच्चार कर. कारण आपल्या जिभेवर काय असते? सरस्वती असते आणि मग ती दिवसभरातून कधी असेल माहिती नाही. हां. जे तुम्ही बोलतात ते सत्य होतं. त्यामुळे व्यवस्थित बोल. म्हणजे आजी पण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत होते. फक्त आता हे शब्द प्रचलित झालेले आहेत. बरोबर आहे की नाही? किंवा एखादी गोष्ट आपण मनामध्ये ठरवली आणि ती गोष्ट सत्यात उतरली नाही असं कधी झालं नाही. म्हणजे तेव्हापासून आपण लहानपणापासून आत्तापर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत आहोत. म्हणजे जे आपण बोलतो ते असं आपल्यासोबत घडतं असं म्हणण्याचा प्रयत्न करताय का? हां, जे आपण बोलतो तेच आपल्यासोबत घडतं. कधीतरी आपण आपल्या जिवलग मित्राला, मैत्रिणीला फोन करायचा असतो. आपण फोन हातात घेतो, समोरून आपल्याला फोन येतो. किंवा आपल्या आई-वडिलांसोबत आपल्याला एखादी गोष्ट शेअर करायची असते, पण ती आपल्याकडून शेअर केली जात नाही. पण त्यांना ते आपल्या आतल्या भावना कळतात. का कळतात? कारण आपल्या फ्रिक्वेन्सी त्यांच्यासोबत मॅच केलेले असतात. आपला जो आहे संबंध तो असा आहे, की आपल्या आईसोबत आपली नाळ जोडली गेलेली असते आणि तिला तर आपल्या मनातली प्रत्येकच गोष्ट कळत असते. बरोबर आहे की नाही? तुम्ही सुखी आहात की दुःखी आहात, आनंदी आहात की नाही आहात, मनापासून एखादी गोष्ट करत आहात की नाही करत आहात. म्हणजे जशी आपली आई जाणून घेते, तसंच ही युनिव्हर्स पण आपली आई आहे. ओके. ज्यामध्ये आपण सगळ्या निगेटिव्ह, पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्ट आपण ज्याही बोलतो, ते मॅनिफेस्ट होत असतात. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला चूक, बरोबर, चांगलं वाईट काहीच कळत नाही. जे बाहेर परिस्थिती आहे, ती सगळी तुमच्या विचारांची देण आहे. हे ज्याला समजलं त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन समजलं. ओके. म्हणजे जे आपण एवढी सोपी बोलतो ते त्याची आपण व्याख्या आहे. अट्रॅक्ट करतो. हां, आपण जे बोलतो तेच आपण अट्रॅक्ट करतो. ॲज अ यंग पर्सन समजा आता मी ॲज अ यंग पर्सन मला जर काय मॅनिफेस्ट करायचं असेल, तर असं कुठल्या-कुठल्या स्टेप्स आहेत, कुठले-कुठले प्रोसिजर आहे जे मी फॉलो केली पाहिजे? लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरणं सगळ्यात सोपं आहे.
पण ते आपण काय करून ठेवलंय, किचकट करून ठेवलेलं आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, तर त्याच्या सिंपल आणि सोपे स्टेप्स आहेत. आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह, व्हिज्युअलाइज, ग्रॅटिट्यूड एंड देन मॅनिफेस्टेशन. लेफ्ट या स्टेप्स आहेत. ओके. म्हणजे आताच्या पिढीला काय माहितीये, फक्त द सिक्रेट माहितीये. हां. पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. रोंडा बर्नेचे काही मूव्हीज बघितल्या असतील. इट्स ओके, व्हेरी गुड. ते खूप छान आहे. बट ॲक्चुअलमध्ये ज्यावेळेला तुम्हाला काही गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहे, तर तुमची परिस्थिती आणि जी स्थिती आहे ती आतून बदलली पाहिजे. फक्त वर बोलून किंवा बाहेर विचार करून होत नाही, तर तुमच्या आतून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आपण ज्यावेळेला प्रोग्राम करतो, त्यावेळेला तुम्ही काय करू शकतात, तुमची परिस्थिती बदलू शकतात. हां, हां. तुम्ही तुम्हाला डिझायर प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या माइंडची रिप्रोग्रामिंग करावी लागते आणि ती रिप्रोग्रामिंग करणं म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकणं असं होतं. ती रिप्रोग्रामिंग करणं इतकं इझी नाहीये. ते 100% होतं. हां. पण त्यासाठी ज्या स्टेप्स आहेत त्या प्रॉपर फॉलो केल्या पाहिजे. समजा आपण आपल्या आई-वडिलांकडे एखादं खेळणं मागतो, हां. बाईक मागतो, कार मागतो, व्हॉटएव्हर. प्रत्येकाची नीड वेगवेगळी आहे. तर आपण त्यांना कसं मागतो? मला हे घ्यायचंय बाईक समजा मला मोबाईल घ्यायचा आहे. तर मला मोबाईल घ्यायचा मला खूप आवड आहे. हे घेऊन द्याल का मला प्लीज? प्लीज म्हणतच नाही. तुम्ही खूप जास्त सिन्सिअरली टॉक करतात का पॅरेंट्स सोबत? आपण प्लीज वगैरे काही म्हणत नाही. आपण तेवढं एवढं आहे. सांगतो, मला ही गोष्ट हवी आहे, मला हा आयफोन हवा आहे. हो. पप्पांनी जर म्हटलं, की "बाळा आत्ता आपली परिस्थिती मला माहिती नाही, मला घेऊन द्या." आत्ताच्या आत्ता द्या. म्हणजे हे आपलं नॅचरल टॉक असतं आपल्या पॅरेंट्स सोबत. तेवढंच नॅचरल टॉक आपल्या युनिव्हर्स सोबत पण असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एवढ्या नॅचरल पोझिशनला पोहोचतात, त्यावेळेला तुम्ही हवं ते तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकतात. कारण जसा सायंटिफिक लॉ आहे, तसा हा स्पिरिच्युअल लॉ आहे. मॅनिफेस्टेशन हे एक सायंटिफिक लॉने चालत असतं. आस्क म्हणजे काय, की तुम्ही विचारा युनिव्हर्सला, की तुम्हाला ही गोष्ट हवी आहे. मग ती विचारण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग त्या विचारायला तुमचे शब्द त्या युनिव्हर्सला कळत नाही. तुम्ही कुठली भाषा बोलतात हे कळत नाही. तर तुमचे व्हायब्रेशन कसे मॅच होत आहेत, तुम्ही काय गोष्टी बोलणार आहात, बरोबर आहे की नाही? काय तुम्हाला मागायचं आहे, हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आधी असलं पाहिजे. ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. वर बोलून मॅनिफेस्ट होत नाही. त्याच्यासाठी तुमची एनर्जी, तुमचे व्हायब्रेशन्स क्लिअर असले पाहिजे, तुमचे गोल्स क्लिअर असले पाहिजे, तुमचे बिलीफ्स तेवढे स्ट्राँग असले पाहिजे. आफ्टर दॅट यू कॅन मॅनिफेस्ट एनिथिंग. मग ते विचारायचं युनिव्हर्सला, सहज विचारायचंय, की मला हे हवंय हां. आणि ऑलरेडी मिळालंय या पोझिशनमध्ये आपण त्यांच्याशी बोलायचं. आणि मग ॲक्शन इम्प्लिमेंट केलं पाहिजे त्या हिशोबाने. हां, मग आधी विचारायचंय आणि मग विचारल्यानंतर बसून राहायचं नाहीये मख्खासारखं. बरोबर आहे की नाही? म्हणजे मॅनिफेस्टेशन कशाला आपल्याला हेल्प करतं, तर एखादी गोष्ट तुम्हाला तुम्ही एखादी एक्झाम दिली आहे, एखाद्या जॉबचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. तुम्ही तेवढं एज्युकेशन घेतलंय ना, म्हणूनच तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेला किंवा तुम्ही कुठल्यातरी जॉबमध्ये प्रमोशन तुम्हाला हवंय, तिथे काम करतायत म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे. म्हणजे ॲक्शन इज इक्वली इम्पोर्टंट टू मॅनिफेस्टेशन. बट मॅनिफेस्टेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करतं मग, की जे ॲक्शन आहे, हां, हां. त्या ॲक्शनसाठी तुम्हाला प्रिपेअर करत असतं. ओके. बरोबर आहे की नाही? हां, हां. आणि जे गोल्स, जे डिझायर तुम्ही वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षात मॅनिफेस्ट करू शकणार होतात, नॉर्मल पद्धतीने, ते तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनने महिन्यात, 2 महिन्यात, 15 दिवसात, 8 दिवसात मॅनिफेस्ट करता येतात. ओके. मला ह्याच्यावरती एक एक्झाम्पल द्वारे तुम्ही मला एक्सप्लेन करतात का प्लीज? भरपूर एक्झाम्पल्स आहेत. समजा आता तुम्हाला एखाद्या कंपनीत अप्लाय करायचा आहे जॉब. हो. समजा तुम्हाला सिम्बायोसिसला किंवा टाटा कंपनीमध्ये जॉब हवा. जॉब हवा आहे. तर तुम्ही स्पेसिफिक तिथे लिहिला पाहिजे. स्क्रिप्टिंग इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर दॅट. यू हॅव टू राइट इट डाउन इंटू द बुक हां, हां. दॅट आय ऑलरेडी गॉट द जॉब. तुम्ही ओके. ऑलरेडी तुम्हाला जॉब मिळालेला आहे. हां. ऑलरेडी तुम्ही त्या कंपनीत गेलेले आहात. ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. ते व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस नंतर सांगते. बट यू हॅव टू राइट इट डाउन, की मी तिथे गेलो, माझा इंटरव्ह्यू छान झाला. मला हे क्वेशन्स विचारले गेले, ज्यांचे मी सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स दिले. ओके. आफ्टर दॅट दे काँग्रॅच्युलेट मी. हां, हां. दे अपॉइंटेड मी ॲज अ सीनियर मॅनेजर और क्लर्क, व्हॉटएव्हर असेल. हां. तुमचं जेही डेझिग्नेशन असेल, मग तेवढं क्लिअर तुम्हाला ते लिहायचंय. ओके. त्यानंतरच तुम्ही ते मॅनिफेस्ट करू शकता. आणि ते जे लिहिलंय त्याच्यावर डाऊट नाही घ्यायचा आहे मग परत. मग ते समजा आता मी हे सगळं लिहून त्याची पुढची प्रोसेस काय आहे? तुम्ही हे जे सगळं लिहितायत, मी तेच सांगते, की त्यावर डाऊट नाही घ्यायचा. हां. तुम्ही मग ते विचारलंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. बिलीव्ह करणं म्हणजे काय? विश्वास ठेवणं, की हो, जे मी मागितलंय ते मला मिळणार आहे. आपण मॅन्युअली दिलेली ऑर्डर जर येणार आहे, तर ही तर आपण युनिव्हर्सला ऑर्डर देतो. जे आपले परमपिता आहेत, जे आपले सुप्रीम पॉवर आहे.
मग तुम्ही त्याला गणपती बाप्पा म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल. हां. ते तुमच्या सोबत आहे असं समजून त्यांना आपण त्या गोष्टी सांगायच्या आहेत. असं नाहीये, की तुम्ही काय बोलता आहात आणि काय वागता आहात हे दोघंही मॅनिफेस्ट होतील. जे तुम्ही बोलता आहात आणि जे वागता आहात हे दोन्ही तुमच्या विचारांचंच प्रतीक आहे. ओके. सो तुम्ही ज्यावेळेला अलाइन करू शकतात तुमचे थॉट्स त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट 100% मिळणार आहे. मॅच झालं पाहिजे. मॅच झालं फोटो पाहिजे. आणि ॲक्शन पण हे हां, मॅच झालं पाहिजे. ॲक्शन आणि विचारणं हे मॅच झालं पाहिजे, की तुम्ही जर लिहिलंय ना, हां. की मला जॉब मिळाला आहे, तर तो मिळाला आहे. हां. तुमचा तेवढा स्ट्राँग बिलीफ असला पाहिजे. जसं आपल्या आई-वडिलांवर आपला बिलीफ असतो, की नाही, हा सुप्रीम पॉवर हा आपला पिता परमात्मा आहे. ज्याच्यावर आपला विश्वास 100% असला पाहिजे. जर असला तरच तुम्हाला मॅनिफेस्ट होणार आहे. अदरवाईज इट इज नॉट एबल टू मॅनिफेस्ट यू एनीथिंग इन युअर लाईफ. स्टिल यू आर नॉट हॅव्हिंग फेथ ऑन इट. ओके. आपण बघा ना, साधा आपण एखाद्या हॉस्पिटलला जातो, बरोबर आहे की नाही? आपल्याला बरं नसल्यावर. आपण डॉक्टरांकडे गेल्यावर काय सांगतो, की मला असं-असं झालेलं आहे. हो. मला ताप आहे, मला सर्दी आहे, मला खोकला आहे. आपल्याला माहिती आहे का काय मेडिसिन ते तुम्हाला देणार आहेत? नाही माहिती. पण तुमचा काय आहे त्यांच्यावर विश्वास आहे, विश्वास. की मी यांच्या मेडिसिननी बरं होणार आहे. हो. मग ते डॉक्टर हे सुद्धा देव असतात आपल्यासाठी. बरोबर. बरोबर आहे की नाही? की देव प्रत्येक जागी अवेलेबल नाही राहू शकत म्हणून त्यांनी अशी लोकं जन्माला घातलेली आहेत, जी दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतात. बरोबर. मग जसं डॉक्टरकडे आपण गेल्यावर आपण बरे होतो. का होतो? फक्त मेडिसिनने बरे नाही होत आपण. आपल्या डोक्यातील जे विचार असतात, आपल्या सबकॉन्शियस माइंड लेव्हलला जे चाललेलं असतं, की नाही या मेडिसिनने आपण बरं होऊ. तर ॲक्चुअलमध्ये मेडिसिनने आपण 20%च बरे होतो. 80% आपल्या माइंडसेटने बरे होतो. बरोबर. ओके. ठीक आहे? आणि मी असं ऐकलंय, की नाही का आपण मॅनिफेस्ट केल्यानंतर ना असं पण आपण विचार करायला लागतो, की नाही का म्हणजे ते आपल्याला पहिल्यापासून भेटलेलं आहे. मग भेटल्यानंतर आपण कसं म्हणजे त्याला ट्रीट करतो. आता मला एक जॉब भेटलाय. तर मग जॉब भेटल्यानंतर मी सगळ्यात पहिलं काय करणार? मी सगळ्यात पहिलं भगवानजीला थँक बोलणार, की बाबा मला जॉब दिलाय त्यासाठी थँक आणि आणि असे भरपूर काही स्टेप्स असतात. तर ते पण मॅटर करतं का? हो. मग ग्रॅटिट्यूडवर तर मी येणारच आहे. थँक यू म्हणणं म्हणजे काय तर ग्रॅटिट्यूड द्या. बरोबर. पण त्याआधी आपण आस्क म्हणजे विचारलं. पहिली स्टेप झाली. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवला. हां. आणि त्या आस्क आणि बिलीव्हच्या मध्ये काय आहे? ॲक्शन केली तुम्ही. ओके. तुमची ॲक्शन तुम्ही केली की नाही? तुम्हाला जे रिक्वायर्ड होतं ती ॲक्शन केली. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, हां. तुम्ही प्रिपेअर झालात, तुम्ही प्रॉपरली तिथे इंटरव्ह्यू दिला, मग तुम्ही जॉब गेन केला. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही रिसीव्ह करू शकतात. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कष्ट करायचेच आहेत, पण त्या कष्टांना परमात्म्याची जोड द्यायची आहे. बरोबर. मग ते तुम्ही रिसीव्ह केलं. मग ते रिसीव्ह केल्यानंतर तुम्हाला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस गरजेची आहे. जे तुम्हाला मॅनिफेस्ट व्हायचं होतं ते झालं. हो. त्यानंतर ग्रॅटिट्यूड करणं म्हणजे काय मग, की युनिव्हर्सला, ईश्वराला थँक यू म्हणणं. मॅनिफेस्ट केल्यासारखं झालंय म्हणून असं म्हणजे बिलीफ असली पाहिजे. हां, असली पाहिजे. हो. आणि थँक यू म्हणायचंय. बघा आपण रोज ऑक्सिजन घेतो. हो. त्याच्यासाठी पैसे मोजतो का? नाही. आपण रोज सनलाईट घेतो. त्याच्यासाठी पैसे मोजतो का? नाही. नाही. आपण एअर घेतो. आपला श्वास चालू आहे आत्ता, बरोबर हो, आहे की नाही? कशामुळे चाललाय? ऑक्सिजनने चाललाय, एअरमुळे चाललाय. हां. ती हवा आपण विकत घेतो का? नाही. एकदा जर व्हेंटिलेटरवर गेलो तर कितीचा ऑक्सिजन लागतो एका दिवसाला? कॉस्ट 1.5-2 लाखाचा नॉर्मली एका माणसाला ऑक्सिजन लागतो. ओ तेवढं आपण रोज युनिव्हर्समधून फ्री ऑफ घेतोय. कधी युनिव्हर्सला थँक यू म्हटलो आहोत का? नाही. परमात्म्याला थँक यू म्हटलो आहोत का? नाही. हे सनलाईट जर नसलं तर आपण अन्न पिकवू शकणार नाही, कुणीच खाऊ शकणार नाही. कुठलाच सजीव जिवंत राहू शकत नाही. बरोबर. जो सनलाईट आपल्याला रोज मिळत आहे त्याच्यासाठी आपण थँकफुल असतो का? नाही. जो श्वास आपण रोज घेत आहोत, जो थांबला तर आपण संपणार आहोत. हां. त्याच्यासाठी तरी आपण थँक यू म्हणतो का? नाही. मग ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं म्हणजे काय, की आपण ईश्वराला थँक यू म्हणणं. ओके. आपण ज्या गोष्टी फुकटात वापरत आहोत, त्याच्यासाठी तरी ॲटलीस्ट थँक यू म्हटलं पाहिजे. कारण तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळणार आहे. जसे विचार कराल तसं मिळणार आहे. ज्यावेळेला तुम्ही थँक यू म्हणतायत, त्यावेळेला ईश्वराला किंवा सुप्रीम पॉवरला तुम्ही सांगत आहात, की मी तुझा खरंच ऋणी आहे, की मला तू ह्या गोष्टी दिल्या आहेत. एवढं सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि जसा ऑक्सिजन मुबलक प्रमाणात आहे, अबंडन्समध्ये आहे, पाणी अबंडन्समध्ये आहे. पाणी जर नसलं तर आपण जगू शकू का? कुठलाच सजीव 80% पाणी नसतं. हां. मग आपण जगू शकणार नाही आहोत ना. मग ते पाणी ज्या ईश्वराने आपल्याला दिलंय, आपण एवढ्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या फ्री ऑफ मिळत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण थँकफुल राहत नाही. रोजच्या रोज तुम्हाला 2 वेळचं जेवायला मिळत आहे. बरोबर. बऱ्याच लोकांना त्याच्यासाठी रात्रंदिवस संघर्ष करावा लागतो. तरी गॅरंटी नसते की जेवायला मिळेल की नाही. बरोबर. तुम्हाला छान घर आहे, ज्यामध्ये तुम्ही आराम करताय, झोपताय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवल्या आहेत. मानवनिर्मित आहे. घर मानवनिर्मित आहे.
गाडी मानवनिर्मित आहे, पण ती मानवाला निर्माण करण्याची बुद्धी देणारा विधाता जो आहे, त्याला आपण विसरतो. आपण त्याला कधीच थँक यू म्हणत नाही, ग्रॅटिट्यूड शो करत नाही. आपल्याला असं अपेक्षा आहे, की आपल्याला फक्त द्यावं. का द्यावं त्याने? ते तर तुमच्याकडे पैशाच्या स्वरूपात कुठली मागणी करत नाहीयेत ना. ते काय करतात, की तुम्ही दुसऱ्यांना हेल्प करा. तुम्ही ज्याला हेल्प करणार आहात, ती हेल्प म्हणजे युनिव्हर्सचा ग्रॅटिट्यूड झाला. ओके. तुम्ही 10,000 कमवत आहात, त्यातले ₹5 जरी तुम्ही कुणाला दिलेत दान म्हणून हां, हां. आणि जे तुम्ही कुणाला सांगायचं नाहीये, की मी हे केलंय दान. त्या ₹5 तुम्हाला 50,00,000 मिळू शकतात. कारण तुम्ही युनिव्हर्सला काहीतरी दिलंय. तुम्ही त्या व्यक्तीला देत नाही. तुम्ही ते युनिव्हर्सला देताय. रिटर्न देतायत तुम्ही. देना ही लेना होत आहे. जे तुम्ही द्याल ते तुम्हाला मिळणार आहे आणि 100% मिळणार आहे. त्यामुळे द्यायला शिकलं पाहिजे. मग ह्याच्यानंतर कुठली प्रोसेस आहे? ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. अजून ते आपण डिस्कस करणारच आहोत. तर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस झाल्यानंतर जे आहे ॲक्शन झाली, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस झाली, मग व्हिज्युअलायझेशन येतं. ज्यामध्ये आपण व्हिज्युअलाइज करतो सगळ्या गोष्टी. ओके. जेही तुम्हाला समजा हवंय हां. ते आपण बघतो. हां. ठीक आहे. आपण डोळे बंद केल्यावर आपल्याला काय दिसणार आहे? आपला सक्सेस दिसणार आहे बरोबर. किंवा आपण कुठलीतरी गाडी घेतो आहे. जर तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे, तर तुम्ही काय कराल? समजा तुम्हाला एखादी गाडी आवडते. हां. मी रिसर्च करेल कुठली गाडी घ्यायची, काय कुठलं ॲव्हरेज चांगलं आहे, कुठलं नाही का म्हणजे माझ्या अकॉर्डिंग माझं बजेटच्या अकॉर्डिंग ते पण एक लक्षपूर्वक असेल माझं. बरं, तुमची कुठली फेव्हरेट कार आहे? एकच कार आहे माझी फेव्हरेट खूप महाग आहे ती. 10 करोड. असू देत ना. युनिव्हर्ससाठी 10 करोड म्हणजे ₹10 आहेत. अरे बापरे! अंबानींकडे किती कार्स आहेत तशा? जी तुमची ड्रीम कार आहे. त्यांचे भाजीवाले त्या कारमध्ये जात असतील. बापरे बाप! बरोबर आहे की नाही? म्हणजे मग त्यांना त्यांना वेगळा आणि तुम्हाला वेगळा लॉ आहे का? नाहीये. विचारांमध्ये तफावत आहे की नाही? बरोबर. मग ही विचारांमधली तफावत आपल्याला काढून टाकायची आहे. जी ही गाडी तुम्हाला घ्यायची आहे ना, जाऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या ना तिची. तुम्हाला तो माणूस हाकलून तर देणार नाही ना. नाही बरोबर. सांगायचं, की मी एवढा मोठा माझा बिझनेस आहे. इथे माझं शॉप आहे आणि मला ही गाडी घ्यायची आहे. टेस्ट ड्राईव्ह घ्या. जाऊन त्या गाडीचा फील घ्या, बसा. त्याचं लेदर कसं आहे बघा. बरोबर आहे की नाही? ती कशी स्मूथ आहे ते बघा. त्याचं स्टीअरिंग कसं आहे बघा. जोपर्यंत तुम्ही हे बघत नाही आणि व्हिज्युअलाइज करत नाही, तुमच्या माइंडला क्लिअर सिग्नल जात नाही. ओके. जेवढे तुम्ही क्लिअर सिग्नल द्याल, जेवढं तुम्ही प्रॉपर व्हिज्युअलाइज कराल, तेवढ्या प्रॉपर तुम्हाला त्या गोष्टी मिळणार आहे. ओके. जायचंय म्हणजे लगेच घ्यायची आहे का कार तुम्हाला? नाही बरोबर नाही. नाही. पण जाऊन टेस्ट ड्राईव्ह घ्यायची. कशासाठी? तुमच्या माइंडच्या प्रोग्रामिंगसाठी. तुमचा माइंडसेट शिफ्ट करण्यासाठी. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे दाखवून देण्यासाठी, की ही माझी गाडी आहे आणि ही माझ्याकडे येणार आहे. मग ते व्हिज्युअलाइज करायचं की माझी मी गाडी घेतली आणि मी गाडी चालवतोय. हां. ओके. तुम्ही ते व्हिज्युअलाइज कधी करू शकाल? जेव्हा तुम्ही ते आधी फील केलंय. बरोबर. तुम्ही आधी ते फील करायचंय. त्यासाठी तुम्हाला फिजिकली शोरूमला जायचंय. हं. त्या गाडीत बसायचंय. त्याची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे आणि सांगून यायचंय. तिथे डेट लिहून यायची, की अजून 4 वर्षात, 5 वर्षात किंवा अजून 3 वर्षात ही गाडी माझ्याकडे असणार आहे. 1000% ती गाडी तुमच्याकडे असेल. तेवढा स्ट्राँग तुमचा माइंडसेट असला पाहिजे. तेवढा स्ट्राँग बिलीफ असला तर तुम्ही मॅनिफेस्ट करू शकतात आणि ते व्हिज्युअलायझेशनने सहज शक्य आहे. ज्या गोष्टी बघा, आता राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लागला. हो. तो आधी कुठे लागला? इथे लागला ना. बरोबर. आधी त्यांच्या माइंडमध्ये लागला. त्यांना मोटर कार बनवायची होती आणि विमान बनलं का? नाही. त्यांना विमानच बनवायचं होतं की हो. नाही? ते विमान आधी कुठे आलं? नाही. त्यांच्या माइंडमध्ये आलं. समजा एखाद्याने निकोलस टेस्लाने नवनवीन इन्व्हेन्शन केले. आधी कुठे आले? ते त्यांच्या डोक्यात आले. बरोबर आहे की नाही? मार्क झुकरबर्ग यांनी एवढं मोठं एम्पायर उभं केलं. हां. मग ते त्याचं उभं राहिलं का? त्यासाठी त्यांनी आधी काय केलंय ते व्हिज्युअलाइज केलंय. ते आधी कुठे येतं? आपल्या माइंडमध्ये येतं आणि नंतर सत्यात. प्रत्येक गोष्ट तशी आहे. जी ही गोष्ट आपल्या आजूबाजूला दिसते ना, ती सगळी आपल्या आधी माइंडमध्ये येते. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, कॉन्शियस माइंडमध्ये येते आणि नंतर ती प्रत्यक्षात उतरते. जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर ती आधी तुम्हाला व्हिज्युअलाइज करावी लागेल. विराट कोहली सर्रास सांगतात, की मी व्हिज्युअलायझेशन करतो, की मी ही मॅच जिंकलेलो आहे. आहे. मी ह्या बॉलरच्या बॉल्सवर एवढे छक्के मारले, एवढे चौके मारले. हां, हां. बरोबर आहे की नाही? आणि मी गोल्डन ट्रॉफी घेत आहे. माझी वाईफ मला बघत आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्यांची जी वाईफ आहे अनुष्का शर्मा, त्यांची फर्स्ट मूव्ही ज्या बॅनरसोबत होती, ते बॅनर त्यांच्या आईने त्यांच्यासाठी व्हिज्युअलाइज केलेलं होतं किंवा मॅनिफेस्ट केलेलं होतं. यशराज बॅनर्स. बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढे मोठे दिग्गज लोकं. शाहरुख खान यांनी मन्नत मॅनिफेस्ट केलेलं आहे. जे पहिल्यांदा मुंबईत आले, तर त्यांना कोणी साधं सीरियलमध्ये काम देत नव्हतं. त्यांनी त्यावेळेला मनाशी ठरवलं होतं, की मी एक दिवस मुंबईवर राज्य करणार आहे.
तर ते फक्त मुंबईवर नाही, अख्ख्या भारतावर राज्य करतायत आणि भारतातच नाही, भारताबाहेरही त्यांची फॅन फॉलोइंग तेवढीच आहे. म्हणजे हे फक्त कष्ट करून नाही होत. बरोबर आहे. कष्ट करावेच लागतात किंवा तुम्हाला हार्डवर्क इज इक्वली इम्पॉर्टंट. पण मग ते हार्डवर्क करताना स्मार्ट वर्क करणं, तुमचा मेंदू नीट चालवणं किंवा जो दिलेला आहे, तुम्हाला जर देवाने मेंदू दिलाय ना, वेगवेगळ्या गोष्टी बघण्याची कला दिलेली आहे ना, प्राण्यांना आहे का ती कला? नाही. आपल्याला जर आहे ना, तर मग आपण काय केलं पाहिजे, ते युटिलाइज केलं पाहिजे. मोठी स्वप्न बघायची, त्याला पैसे लागत नाहीत. बरोबर. पण जर तुम्ही मोठी स्वप्न बघता आहात ना, तर ती स्वप्न पूर्ण होण्याची पूर्णपणे जबाबदारी कोण घेतंय? युनिव्हर्स घेतंय आणि 100% तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मॅम हे हो, ओपन अप नो हे काय असतं आणि ह्यानी मनी अट्रॅक्ट होऊ शकतं का? ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 100% होऊ शकतं. होपोनोपोनो ही एक हवाईयन टेक्निक आहे, ज्यामध्ये अगदी बेसिक सेंटेन्स आहेत, पण ते खूप प्रोफाउंड आहेत. डॉक्टर ह्यू लेन यांनी याचा उगम केला होता. त्यांनी हवाई स्टेटमध्ये जवळ-जवळ 150 पेशंट्स या पेअरने बरे केले होते आणि असे पेशंट्स होते ते, की ते क्रिमिनल्स होते, जे सायकिक होते आणि अशा 150 लोकांना डॉक्टर ह्यू लेन यांनी होओपोनोपोनोच्या प्रेयरने 100% बरं केलं. 1 ते 1.5 वर्षात पूर्ण ते हॉस्पिटल रिकामं झालं आणि त्या लोकांची जेवढी त्यांना हे दिलेली होती, समजा पनिशमेंट ती पूर्ण करून ते आपापल्या लाईफमध्ये सेट झाले. एवढी ती प्रोफाउंड प्रेयर आहे. ओके. ह्याची ठीक आहे. काही स्टेप्स असतात का काय प्रोसेस? हां, मग यामध्ये आपण काय करतो, तर आपण फक्त युनिव्हर्सला थँक यू म्हणतो आणि फॉरगिव्ह करतो. फॉरगिव्ह करणं म्हणजे काय, की एखादी गोष्ट मनात धरून न ठेवणं. हं. आपण कुणाचंही ओझं डोक्यात ठेवलं ना, आता समजा एखादा मित्र तुम्हाला काहीतरी बोलला हां. आणि ते तुम्ही डोक्यात ठेवलं, तर कुणाला त्रास होणार आहे? मला त्या मित्राला काही फरक पडणार आहे? नाही. मग असं विचारांचं जे ओझं आहे, ते उतरवण्याचं काम आपण होओपोनोपोनो टेक्निकने करत असतो. होओपोनोपोनो ही आपल्याला लाईफमध्ये हेल्थ, करियर, रिलेशनशिप, मनी प्रत्येक आस्पेक्टमध्ये हेल्प करत असते. होओपोनोपोनोने मनी अट्रॅक्ट कशी करू शकतो, असं तुम्ही मला विचारलं हो, होतं. हो. तर 100% होओपोनोपोनोने मनी अट्रॅक्ट करू शकतात. कारण याने आपण आपल्या आधी सबकॉन्शियस माइंड क्लीन करतो. कारण तुम्ही जे विचार कराल ते तुम्हाला मिळत असतं. हां. मग विचार कराल म्हणजे काय, जे कॉन्शियसली आणि सबकॉन्शियसली तुमच्या मनामध्ये चालू असतं, ते तुम्हाला अट्रॅक्ट करून देत असतं. जर तुमच्या मनामध्ये असं असेल, की पैसा कमवणं खूप हार्ड आहे, हां. बरोबर आहे की नाही? किंवा पैशामुळे नाती दुरावतात, पैशामुळे लोकं भाव खातात किंवा इगो असतो. तुम्ही नाव कोणाला ठेवताय? पैशाला. पैसा तुमच्याकडे कसा येणार? ओके. ज्या वेळेला तुम्हाला पैसा हवा आहे, ती व्यक्ती एखादी चुकीची असू शकते ना समोरची, हो. ज्याने पैसा कमवलाय किंवा त्याची मतं चुकीची असू शकतात. पैसा कसा चुकीचा असेल, ती एक एनर्जी आहे. हो. मनी इज एनर्जी आणि त्याला फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सी त्याला द्याल, त्याप्रमाणे ते वर्क करणार आहे. ओके. त्यासाठी कुणाला तिसऱ्याला आपल्याला काही सांगण्याची गरज नाही. नाहीये. मनी फ्रिक्वेन्सी इज मोस्ट इफेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी आहे आणि सगळ्यात हायेस्ट एनर्जी आहे. विदाऊट मनी यू आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग इन युअर लाईफ. बरोबर आहे की नाही? येस. पैशाशिवाय आपण ना अन्न खाऊ शकत, ना आपण जगू शकत, ना आपण कुठल्या गोष्टी घेऊ शकत. जर एवढ्या हायेस्ट एनर्जीला जर आपण व्हायब्रेशन चुकीचे दिले, तर ती आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही. नाही. मनी अट्रॅक्ट करायची असेल, तर त्याच्या खूप छान मेथड्स आहेत होओपोनोपोनोमध्ये. होओपोनोपोनोची प्रेयर तुम्ही त्याच्यासाठी करू शकता, की डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे 4च वाक्य आहेत. हां. तुम्हाला खूप ईझी वाटत असतील, पण हे 4 वाक्य इतके प्रोफाउंड आहेत, की हे बोलल्याने तुम्हाला मिराक्युलस रिझल्ट माझ्या तर भरपूर स्टुडंट्सला, हजारो स्टुडंट्सला आलेला आहे. आणि सहज म्हणजे तुमची चावी मिळत नसेल तिथपासून तर तुमचा 1 करोडचा बिझनेस व्हा इथपर्यंत सगळं मॅनिफेस्ट होओपोनोपोनोने होऊ शकतं. आणि अगदी सोपे 4 वाक्य आहेत. कुठले? आय एम सॉरी, हां. प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. एवढे 4च वाक्य बोलायचे आहेत हां. आणि तुमचं जे इंटेन्शन आहे ते क्लिअर पाहिजे. ओके. समजा माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आलेले आहेत. हां. थँक यू डिअर युनिव्हर्स फॉर दॅट आणि मग डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असं तुम्ही म्हणू शकता. हे याच्याने 4च वाक्य म्हणजे का बरं असं? ते 4 वाक्य म्हणजे ती 4 वाक्याचीच प्रेयर आहे. ही फॉरगिव्हनेस प्रेयर आहे. आपण आय एम सॉरी जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा परिस्थितीला म्हणत नाही. आपण आपल्या हायर सेल्फला म्हणत असतो. हो. कारण ही विश्वाची निर्मिती त्याने केलेली आहे. हां. बरोबर आहे की नाही? तुम्ही कुणाचे फेव्हरेट असू शकतात. हां. आणि एखादा तुमचा फेव्हरेट नसू शकतो. पण जो तुमचा फेव्हरेट नाहीये, एखादा व्यक्ती तुमचा हां. शत्रू आहे असं वाटत असेल, तोही कुणाला तरी आवडत असेल ना? बरोबर. आपणही आपल्या बाजूने काहीतरी चुका केलेल्या असतात, तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागत असतो.
मग आपण त्याला सॉरी किंवा थँक यू म्हणत नाहीये. तर आपण कुणाला म्हणत आहोत? युनिव्हर्सला आय लव्ह यू म्हणतोय. युनिव्हर्सला आय एम सॉरी म्हणतोय. प्लीज फॉरगिव्ह मी. आणि मग त्याला थँक यू म्हणतो आहोत, की मला एवढ्या सगळ्या सिच्युएशनमधून सुद्धा तू व्यवस्थित ठेवलेलं आहे. मला 2 वेळचं नीट जेवायला मिळत आहे. माझे फॅमिली रिलेशन छान आहेत. माझ्या आजूबाजूला सगळे पॉझिटिव्ह लोकं आहेत. म्हणजे ही प्रत्येक गोष्ट रिलेट करते. ज्यावेळेला तुम्ही फॉरगिव्ह करून टाकतात, प्रत्येकाचा विचार मनातून काढून फेकून द्यायचा आहे. कोण कसं वागलंय, काय वागलंय, काहीही घेणं-देणं नाहीये. त्याचे कर्म त्याच्यासोबत. आणि जर तुमचं कार्मिक अकाउंट त्या व्यक्तीसोबत असेल, तर ते व्यक्ती तुम्हाला परत येऊन भेटणार. बट इट्स ओके. आपण नॉर्मल राहायचं आहे. कारण त्यांचं ओझं डोक्यावर घेऊन आपल्याला जो सक्सेस गेन करायचा आहे, तो सक्सेस राहतो बाजूलाच. आपण त्याच विचारात गुरफटून त्याच सिच्युएशन आपल्या आजूबाजूला क्रिएट करत असतो. म्हणून होओपोनोपोनो प्रेयरने आपण आपला माइंड क्लीन करतो. आपल्या सगळ्या नकारात्मक भावना बाहेर काढून फेकत असतो आणि नवीन सक्सेस पाथ क्रिएट करत असतो. आणि हे जे चॅन्टिंग तुम्ही म्हटलं, हे 4 वाक्य हे किती किती वेळा बोलायचं आणि किती टाईम बोलायचं? हे बघा, जसे तुमचे प्रॉब्लेम्स असतील, त्यावर तुम्ही सोल्युशन म्हणून हे कंटिन्यू म्हणू शकतात दिवसभर किंवा एक प्रॉपर इंटेन्शन सेट करून म्हणू शकतात, की समजा मला जॉब हवाय, मग त्या जॉबसाठी म्हणू शकतात. मग ते 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा तुम्हाला पाहिजे तेवढं आणि दिवसभर पण चॅन्टिंग केली, हां. तर त्याच्याने नुकसान तर काहीच नाहीये. झालं तर फायदाच होणार आहे तुमचा. ओके. म्हणजे 160 वेळा बोलायचं. बोलू शकतात. येस. ओके. ह्या होपनोपनोमुळे भरपूर असे आजार पण बरे होतात. असं मी म्हणजे सायन्सने असं ऐकलंय, की जे ह्याच्यावरती मेडिसिनच्या ऐवजी होपनोपनो थेरपी अशी युटिलाइज केली जाते. तर ह्याच्यावरती तुम्ही किती क्लॅरिटी देऊ शकता? म्हणजे किती कितपत खरं आहे? 100% खरं आहे. मी असं म्हणत नाही, की मेडिसिन वर्क करत नाही. हां. पण हा प्लेसिबो इफेक्ट करून बघितलेला होता. बघा, आपण मानसिक आजारी असतो. म्हणजे माणसाला हे ॲक्सेप्ट करायचं नाहीये, बट इट इज फॅक्ट. आपण 100% मनाने आजारी असतो आणि मग आपण शरीराने आजारी पडतो. आधी डोकं दुखणं तुमच्या मेंदूमध्ये येतं, की माझं आता डोकं दुखणार आहे आणि मग ते डोकं दुखतं. आधी ताप तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये येतो, की हो मला ताप आता येणार आहे. तुम्ही त्या फीलिंग्स आणतात आणि मग तुम्हाला ताप येतो. बरोबर आहे की नाही? हो. आणि हे सगळं आपण ह्या प्रेयरने कसं बरं करू शकतो? तर तुम्ही जेव्हाही आपल्याला असं वाटलं, की लो फील होतंय किंवा आपल्या मनात निगेटिव्ह विचार येत आहेत किंवा आपल्याला त्रास होतो आहे, तुम्ही सहज लगेच प्रेयर करू शकतात, की डिअर हेड, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आपोआप ते डोकं तुमचं जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत ती प्रेयर बोलायची आहे. कुठलाही आजार असू दे, कॅन्सरसारखा आजार सुद्धा या प्रेयरने बरा झालेला आहे आणि ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे. असं नाहीये, की ते मीन्स नाही का असं जस्ट सांगितलेलं आहे. ह्याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो का? जर आपण सारखंच बोललं तर? काहीच नाही झालं तर फक्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे कारण ती फॉरगिव्हनेस प्रेयर आहे. ओके, ते ओके. अॅन्सेस्ट्रल कर्म जे आपल्या पूर्वजन्मीचे कर्म आहेत ना, हां, हां. ते सुद्धा क्लीन करण्याचं, हील करण्याचं काम ही प्रेयर करत असते. ओके. आता मग ह्याच्यावरती मला आहे ना कसं करायचं ते सांग. मग जॉब कुणाला पाहिजे असेल, कुणाला घर अट्रॅक्ट करायचं असेल किंवा आजार असेल, ते 2-3 गोष्टीबद्दल सांगा. म्हणजे ह्याची लाईन कुठल्या-कुठल्या बोलल्या पाहिजे? आपण असं म्हणू शकतो, की मी शरीराने पूर्णपणे निरोगी आहे. हां. माझं शरीर मला प्रत्येक ठिकाणी सोबत असतं, साथ देतं. परत जॉब हवा असेल तर तुम्ही मी जसं मगाशी सांगितलं, की व्हिज्युअलाइज करू शकतात सगळं आणि त्या व्हिज्युअलायझेशन नंतर होओपोनोपोनोची प्रॅक्टिस करू शकतात. हां. जे व्हिज्युअलाइज केलंय त्यानंतर डिअर जॉब, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. समजा तुमची रिलेशन खराब आहे, तर तुम्ही असं बघू शकतात, की तुम्ही ज्या व्यक्ती बरोबर आहात, ती व्यक्ती तुमचा खूप आदर करतीये, रिस्पेक्ट करतीये. तुमच्यात भरपूर प्रेम आहे. तुम्ही एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगत आहात. मग हे सगळं व्हिज्युअलाइज केलेल्या चित्रानंतर तुम्ही ही प्रेयर बोलू शकता. मग याने तुम्ही बेस्ट तुम्हाला मनासारखा लाईफ पार्टनर तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला बिझनेस पार्टनर मिळू शकतो, लाईफ पार्टनर मिळू शकतो. तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. जॉबमध्ये सॅलरी प्रमोशन हवं असेल, सॅलरी हाईक हवी असेल, तर प्रत्येक गोष्ट होओपोनोपोनोने तुम्ही करू शकतात. आणि लाईफ पार्टनर जरी तुम्हाला मिळवायचा आहे, तर तो कसा आहे? हां. बरोबर की नाही? त्याचं वर्णन पूर्ण तुमच्या डोक्यात असलं पाहिजे, की तुमच्या मिसेसची उंची किती हवी, तुमच्या लाईफ पार्टनरची. त्याचा कलर कसा हवा, त्याने काय जॉब करायला हवा, त्याच्याकडे काय संपत्ती हवी. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी हवी आहे ती बघायची पॉझिटिव्ह वेने. ओके. ते तुम्ही व्हिज्युअलाइज हां, करायचं व्हिज्युअलाइज थेरपी हां. युटिलाइज आणि त्यानंतर यूज करू शकता तुम्ही होओपोनोपोनोचे 4 सेंटेन्स 108 वेळा किंवा 51 वेळा बोलायचे आहे. ओके. आणि ते रोज बोलायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा तुम्हाला असं वाटतंय, की आपण करावंच. तर ज्यावेळेला तुम्ही आता होओपोनोपोनो तर आहेच, पण ब्रीथिंग टेक्निकने पण करू शकतात. ज्यावेळेला आपण श्वास घेतो, आपण असा श्वास घेतला, डीप ब्रीथिंग केलं आणि श्वास सोडायच्या आधी म्हणायचं आहे, की मला बेस्ट लाईफ पार्टनर मिळालेला आहे.
कारण सबकॉन्शियस माइंड तुमचा किती वेळ श्वास रोखू शकतो आणि मग तो काय म्हणतो, बाबा तथास्तु. हां. तुला बेस्ट लाईफ पार्टनर मिळालेला आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ब्रीथ आत घेत आहात, श्वास घेतायत आणि श्वास रोखून ठेवून काय म्हणायचं आहे, मला बेस्ट लाईफ पार्टनर मिळालेला आहे, मला बेस्ट लाईफ पार्टनर मिळालेला आहे. ओके. ठीक आहे, प्रत्येक वेळेला ते बोलायचं आहे. सगळ्यात ईझी आणि सोपी टेक्निक आहे. ओके. फॉर कुठल्या जास्ती वर्क करते? होपफ्लो आणि किंवा हे? दोन्ही वर्क करतात. ठीक आहे. पण हे कसं आहे, प्रत्येक श्वासाला तुम्ही बोलणार आहात. हां, हां, हां. ठीक आहे. तर ही टेक्निक आहे. ते तंत्र आहे, ही टेक्निक आहे. अच्छा. ठीक आहे. ही ईझी मेथड सांगितली मी, की तुम्ही कसा बेस्ट आणि तुम्हाला शोभेल असा लाईफ पार्टनर तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकता. ओके. मॅम मनी अफर्मेशन बद्दल तुम्ही सांगाल का काय? म्हणजे कुणाला पैशाचा खूप प्रॉब्लेम असेल, तर असे कुठले अफर्मेशन्स आहेत जे आपल्या ऑडियन्सला त्यांना म्हणजे युटिलाइज होईल किंवा त्यांना हेल्पफुल भेटेल त्यांना? 100% हे बघा, पैसा तर आपल्यालाच कमवायचा आहे, बरोबर की नाही? त्या कमवण्याचे वेगवेगळे रिसोर्सेस युनिव्हर्स तुमच्या समोर क्रिएट करते, ज्यावेळेला तुम्ही अफर्मेशन्स करतात. बरेच लोक असे म्हणतात, की अफर्मेशन्सने कसा काही पैसा येणार आहे किंवा फक्त अफर्मेशन्सच केले असतात सगळ्यांनी. तुम्हाला वर्क करायचंच आहे, पण त्यासोबत आपण मंदिरात कशासाठी जातो? ब्लेसिंग्स घेण्यासाठीच जातो की नाही? बरोबर. मग मनी ही हायेस्ट एनर्जी आहे, ज्याच्याशिवाय तुमच्या लाईफमध्ये कुठलेच पॉझिटिव्ह बदल घडू शकत नाही. तर त्याला आपण ग्रेटफुल असणं वाईट आहे का? नाही. ते चांगलंच आहे. तर मग त्या पैशाला जर आपण ग्रॅटिट्यूड दिला, त्याबद्दल जर आपण चांगलं बोललो, तर 100% जे लोकं ग्रॅटिट्यूड देत नाही, त्यांच्यापेक्षा तुम्ही 1000% जास्त पैसा कमवू शकतात. कारण मनी ही एनर्जी आहे. ती त्याच्याचकडे अट्रॅक्ट होते, जे त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह असतं. तुम्हाला पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण अफर्मेशन्स करत असतो. समजा आपण पैसा माझा चांगला मित्र आहे, तो माझ्याकडे परत-परत येतो किंवा मी मनी मॅग्नेट आहे. पैसा माझ्याकडे अबंडन्समध्ये आहे. मी पैशावर खूप प्रेम करतो. पैसाही माझ्यावर खूप प्रेम करतो. बरोबर आहे की नाही? किंवा माझ्या बँक अकाउंटमध्ये भरपूर पैसा आहे. मी त्या पैशाने लोकांची मदत करत आहे आणि माझ्या सर्व गरजा दिवसाच्या पैशांमुळे पूर्ण होत आहेत आणि त्याला आपण ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. असे वेगवेगळे अफर्मेशन्स, मी खूप श्रीमंत आहे. ओके. मला मला चॅन करायचं एवढं हां, सगळं? हे चॅन्टिंग करायचं आहे. ओके. मी हवी ती गोष्ट मिळवू शकतो. पैशाने मला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी माझ्याकडे अट्रॅक्ट करत असतो. म्हणजे हे सगळे अफर्मेशन्स आहेत. हे जर तुम्ही केले, तर तुम्ही जे काम करत आहे त्यामधनंच तुम्हाला पैसा पाहिजे तेवढ्या प्रमाणात गेन होणार आहे. मॅम अशा कुठल्या मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे जेणेकरून आपल्या ऑडियन्सला पैसा अट्रॅक्ट होईल? खूप साऱ्या टेक्निक्स आहेत मनी अट्रॅक्ट करण्यासाठी. सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमचा माइंडसेट शिफ्ट करावा लागेल. त्या माइंडसेटमध्ये मनी फ्रंट प्रायोरिटीवर आणावी लागेल. कारण पैशाशिवाय कुठलीच नाती तुमची टिकत नाही आणि काही तुम्ही गेन करू शकत नाही. तर सर्वात पहिले प्रायोरिटीवर तुमच्या माइंडसेटमध्ये, तुमच्या बिलीफ सिस्टममध्ये काय आणावं लागेल तुम्हाला? मनी आणावी लागेल. ओके. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या टेक्निक्स करायच्या आहेत. मग त्यामध्ये 5x55 टेक्निक आहे. 369 मेथड आहे. 5x55 टेक्निकमध्ये तुम्ही काय करू शकतात? तर सकाळी 5 वाजता उठून 55 वेळा 5 दिवसासाठी एकच वाक्य लिहायचं आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हटलं जातं त्याला. समजा माझ्या अकाउंटला 50 लाख रुपये जमा झाले आहेत. पण तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, की माझ्याकडे तेवढा पैसा येणार आहे. कारण तुमचा सबकॉन्शियस माइंड खरं, खोटं, चुकीचं, बरोबर असं काहीही विचार करत नाही. त्याला तुम्ही जे सांगणार आहेत ते मॅनिफेस्ट करणार आहे. पण ते रिलेटेबल पण असलं पाहिजे. तुम्ही जर महिन्याला 10,000 कमवत आहात आणि 5 दिवसात तुमच्याकडे 50 लाख येतील, असं पॉसिबल नाहीये. बरोबर. मग तुम्हाला जी अमाउंट अशी वाटते, की तेवढी माझ्याकडे यावी, ह्या एवढ्या-एवढ्या दिवसात, तेवढी अमाउंट लिहायची आहे. त्यानंतर ती टेक्निक मात्र सकाळी 5लाच उठून करायची आहे. कारण ब्रह्ममुहूर्ताचं मी महत्त्व सांगत नाहीये. हे महत्त्व पुरातन काळापासून आपल्यामध्ये आहे आणि ते आपण कसोशीने जपलं पाहिजे. 5 वाजता उठून 55 वेळा एकच वाक्य लिहायचं आहे, की माझ्या अकाउंटला समजा 10 लाख रुपये जमा झालेत. थँक यू डिअर युनिव्हर्स. आणि त्यानंतर हे 55 वेळा लिहिल्यानंतर चॅन्टिंग करू शकता तुम्ही होओपोनोपोनोच्या प्रेयरची. 108 वेळा किंवा 51 वेळा. असं 5 दिवसासाठी करा. 6व्या दिवशी तुम्हाला मिरॅक्युलस रिझल्ट मॅनिफेस्ट झालेले दिसतील. आणि त्यानंतर परत 369 एक मेथड आहे, ज्यामध्ये तुम्ही सकाळी 3 वेळा, दुपारी 9 वेळा, 6 वेळा आणि रात्री 9 वेळा असे एक सेम अफर्मेशन 21 डेजसाठी लिहायचं आहे. समजा माझा या कंपनीत जॉब लागलेला आहे आणि मला एवढी सॅलरी आहे. ओके. माझा टाटामध्ये ॲज अ ब्रांच मॅनेजर जॉब लागलेला आहे आणि मला 1,00,000 सॅलरी आहे. आहे ह्या स्वरूपात लिहायचं आहे. ओके. ते पास्टमध्ये किंवा फ्युचरमध्ये लिहायचं नाहीये. प्रेझेंटमध्येच लिहायचं आहे. कारण पास्ट आणि फ्युचर असा कुठलाही काळ नाहीये. कारण जे झालंय
ते पास्टमध्ये जातं ते परत येऊ शकतं का? नाही. किती पैसा दिला तरी मागचा एक क्षण तरी तुम्ही परत आणू शकतात का? नाही. मग त्या पास्टमध्ये बोलायचं नाही आणि फ्युचरचा विचार तुम्ही जर करत असाल, तर कुणी फ्युचर बघितलंय? जेही फ्युचर तुमच्या समोर येणार आहे, ते तुमचं प्रेझेंट बनून येणार आहे. म्हणून प्रेझेंट टेन्समध्ये प्रत्येक गोष्ट लिहायला शिका. ठीक आहे, ती मला मिळालेलं आहे आणि मग त्यापुढे तुम्ही होओपोनोपोनोची प्रेयर करू शकतात. सकाळी 3 वेळा लिहायचंय. हां. याला टाईम लिमिट नाहीये. याला सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत लिहू शकतात. दुपारी 12 पासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत लिहू शकतात आणि सायंकाळी 6 नंतर रात्री झोपेपर्यंत तुम्ही किती वाजता 9 वाजेपर्यंत लिहू शकतो. 9 वेळा लिहू सकाळी शकतात. 3, दुपारी 6, रात्री 9 वेळा असं लिहायचंय. हां, एकच वाक्य 21 दिवस कंप्लीट. पण जर एकही दिवस तुमचं राहिलं, तर परत तुम्हाला ते कंटिन्यूअस पूर्ण कंटिन्यू करावं लागेल. ओके. फ्रॉम डे 1. धन्यवाद मॅम. तुम्ही इथं आला. आमच्या ऑडियन्सला एवढं मार्गदर्शन केलं, एवढं शिकायला भेटलं, एवढं तुम्ही नॉलेज प्रोव्हाईड केलं. त्यासाठी धन्यवाद. आणि मॅम तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आला. तुम्हाला कसं वाटतं तेवढं सांगाल का प्लीज? मला खूप छान वाटलं. कारण मला नेहमीच लोकांसोबत कनेक्ट व्हायला आवडतं. तुमच्यासारख्या सगळ्या नवउद्योजकांसोबत पण कनेक्ट व्हायला आवडतं. तुम्ही जे वेगवेगळ्या क्षेत्रातलं नॉलेज प्रत्येक दिग्गजाकडून गेन करून जे लोकांपर्यंत पोहोचवत आहात, ही खरंच अमेझिंग थिंग आहे. म्हणजे जे लोकं कुठे जाऊ शकत नाहीये, ते घरच्या घरी बसून चांगल्या गोष्टीही बघू शकतात. यावर त्यांचा विश्वास बसणार आहे. खूप बेस्ट टीम आहे तुमची. खूप छान आपलं पॉडकास्ट झालेलं आहे. प्रेक्षकांना तर ते नक्कीच आवडणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांसोबत कनेक्ट होऊन मला खूपच आनंद झालाय. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. धन्यवाद मॅम. अँड गाईज इट्स अ रॅप फॉर धिस अमेझिंग पॉडकास्ट. मला खूप आवडलं कविता मॅमसोबत पॉडकास्ट करून. गाईज तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा प्लीज. आणि तुम्हाला पुढे जाऊन कुठला पॉडकास्ट करायचं, कुठल्या टॉपिकवरती करायचं ते पण आम्हाला कळवा. अँड गाईज तुम्ही कविता मॅमला कनेक्ट करू शकता. त्यांचे कोर्सेस तुम्ही एनरोल करू शकता. मी त्यांच्या Instagram हँडल प्लस त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. आणि अशाच पॉडकास्टसाठी, अशाच इनोव्हेटिव्ह पॉडकास्टसाठी प्लीज डू लाइक, शेअर अँड कॉमेंट टू यथार्थ टॉक्स. धन्यवाद.